नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. यंदाच्या वर्षी नवरात्रोत्सव काळात देवीच्या दर्शनासाठी महिला वर्गांनी शक्ती योजनेचा पुरेपूर फायदा उठवत राज्य परिवहन मंडळाला फायदा करून दिला आहे. वायव्य परिवहन महामंडळाने सौंदत्ती रेणुका देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सव काळात विशेष 12 अतिरिक्त बसेसची व्यवस्था केली होती. परिवहन मंडळाकडून दरवर्षी नवरात्र व देवीच्या उत्सव काळात विशेष पिकअप पॉइंट सुरू करून प्रवाशांसाठी बेळगाव ते सौंदत्ती थेट विना थांबा बस सेवा सुरू केली जाते. 15 ऑक्टोबर पासून मध्यवर्ती बस स्थानकावर ही सेवा उपलब्ध करून दिली होती. सौंदत्ती मार्गावर 10 दिवसात 84 लाखांचा महसूल बेळगाव परिवहनला मिळाला आहे. बाबा महाराज सातारकर यांनी आपलं आयुष्य अध्यात्माचा प्रचार प्रसारासाठी अर्पण केलं. बाबा महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 साली सातारा येथे झाला. त्यांनी 10वी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून घेतलं होतं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचं प्रबोधन केलं. निधनासमयी ते 89 वर्षांचे होते. नवी मुंबई येथील नेरूळ येथे त्यांनी आज गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता नेरूळ येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान बाबा महाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी 3 नंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठेवण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्याची निर्मिती करताना अनेक युद्ध केली. त्यावेळी महाराजांनी युद्धात उपयोगात आणलेल्या शस्त्रांची माहिती सर्वसामान्य जनता आणि आजच्या पिढीला करून देण्यासाठी खानापूर येथील लोकमान्य भवन येथे पुढील महिन्यात 17 ते 19 नोव्हेंबर असे 3 दिवस दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई यांच्या सहकार्याने भव्य शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती स्वराज्य जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष निरंजन सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. खडेबजार बेळगाव पोलीस स्थानकात इराणी टोळीच्या हालचालींची माहिती देणाऱ्या व त्या चोरट्यांना पकडण्याकरिता उपयुक्त माहिती देणारे रिक्षा चालक दीपक चव्हाण आणि बशीर किल्लेदार यांचा 6,000 रुपये रोख बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. तसेच आरोपींचा माग काढण्यासाठी परिश्रम घेतलेल्या खडेबजार पोलीस स्थानकातील ACP व PI तसेच कर्मचाऱ्यांनी दाखवलेले कर्तव्य दक्षतेचे कौतुक करून त्यांचे पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा, DCP PV स्नेहा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. बेळगाव वाहतूक उत्तर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्किट हाऊस जवळील रस्त्यावर लोंबकळत असलेला व वाहन चालकांसाठी धोकादायक बनलेला पतंगाचा मांजा गोळा करून तो नष्ट केला. पतंगाचा खेळ जितका लहान मुलांना आनंद देतो तो तितकाच वाहन चालकांसाठी जीवघेणा ठरला असून पालकांनी याबद्दल आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन करून मांजा दोरा टाळण्यास सांगावे, अशी सूचना यावेळी करण्यात आली. बेळगाव शहर पोलीस आयुक्त कार्यालयात आज बाल विवाह मुक्त भारत अभियानांतर्गत प्रतिज्ञा कार्यक्रम पार पडला. जनतेने आपल्या अवतीभोवती जर 18 वर्षाखालील मुलीचे आणि 21 वर्षाखालील मुलाचा विवाह होत असल्याचे आढळून आल्यास त्यांनी त्वरित चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 किंवा 112 वर संपर्क साधावा, असे आवाहन बेळगाव शहर पोलीस आयुक्त कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. वाहतूक नियमानुसार 4 चाकी आणि त्यापुढील अवजड वाहनधारकांनी आपल्या वाहनांच्या काचा या काळ्या रंगाच्या फिल्मने झाकू नयेत, अशी सूचना याआधी करण्यात आली होती. मात्र अजूनही काही वाहनधारकांनी याचे गांभीर्य घेतले नसल्याचे आढळून आल्याने बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वावरणाऱ्या व काळ्या काचा लावलेल्या वाहनांवर विशेष मोहिमेद्वारे वाहतूक नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात आली. ही कारवाई यापुढे अशीच सुरू राहणार असून वाहनधारकांनी याची दखल घ्यावी, असे कळवण्यात आले आहे. कर्नाटक राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघ बेळगाव जिल्हा समिती यांच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला वैज्ञानिकरित्या मागील कनिष्ठ वेतन देण्याची मागणी करत निवेदन सादर करण्यात आले.
निवृत्तीनंतरच्या उर्वरित जीवनासाठी विविध सुविधा पुरवण्याची मागणी याद्वारे करण्यात आली. रोजंदारी आधारावर 31 ऑक्टोबर 2017 पूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मंजुरी देण्याची मागणी, तसेच सेवा बजावत असताना मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना अनुकंपावर आधारित नोकरी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. बेळगाव ते पंढरपूर थेट रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी श्रीराम मंदिर ट्रस्ट निलजी बेळगाव यांच्या वतीने आज केंद्रीय मंत्री हिराण्णा कडाडी यांच्या नावे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी अधिक माहिती देताना ॲडव्होकेट लक्ष्मण पाटील म्हणाले की 2019च्या अगोदर दररोज दुपारी 2:30 वाजता व सायंकाळी 4:30 वाजता अशा 2 गाड्या धावत होत्या. याचा मोठा लाभ विठ्ठल भक्तांना होत होता. सध्या देशातील रेल्वे सेवा पूर्वपदावर आली आहे. देशाच्या विविध भागातून रेल्वे गाड्या विविध मार्गावर धावत आहेत, पण करोना कालावधीत बेळगावमधून जाणाऱ्या या गाड्यांकडे मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष झालं आहे. याचा मोठा फटका विठ्ठल भक्त व आबालवृद्ध नागरिकांना बसत आहे. सदर रेल्वे पुन्हा सुरू झाल्यास विठ्ठल भक्तांची सोय होईलच, शिवाय व्यावसायिक उलाढाल वाढीस लागेल, सांस्कृतिक एकात्मतेची भावना वाढीस लागेल, अशी या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. किल्ला परिसरातील रामकृष्ण मिशन आश्रम तर्फे रविवार दिनांक 29 रोजी पालकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत होणाऱ्या या कार्यशाळेमध्ये स्वामी मोक्षात्मानंद, डॉक्टर चंद्रशेखर HB व डॉक्टर रवींद्र गुरुप्पनावर मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पालकांनी दिनांक 28 पर्यंत सकाळी 9:30 ते 12 व दुपारी 4 ते 8 या वेळेत नावनोंदणी करून आपला पास न्यावा असे कळवण्यात आले आहे. स्वरमल्हार फाउंडेशन तर्फे विजयादशमी निमित्त सुरेल संवादिनीच्या सहकार्याने शास्त्रीय संगीत बैठक पार पडली. पहिल्या सत्रात त्रिगुण पुजारी यांनी संवादिनीवर राग मारवा सादर केला. त्यांना संतोष पुरी यांनी तबल्याची साथ दिली. दुसऱ्या सत्रात गोव्याच्या गायिका डॉक्टर शिल्पा डुबळे यांचे गायन झाले. त्यांनी ललित गौरी रागातील प्रीतम सय्या व सखी आज सुर मंगल गाओ या 2 बंदिशी सादर केल्या. दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाहीर वैष्णवी बाळू मंगनाईक आणि सहकारी येळ्ळूर यांच्या वतीने केदनूर येथे शिवचरित्रावर पोवाड्याचे सादरीकरण करून उपस्थितांचे मन जिंकले. KPCC सदस्य मलगौडा पाटील यांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन झाल्यानंतर सदर पोवाड्याच्या कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी ढोलकी वादक आशिष कराडे, तबला वादक विनायक मुतकेकर, हार्मोनियमवर श्रीधर सावंत, टाळ मंथन गाडेकर यांनी वाजवले. यावेळी शाहिरांचे सहकलाकार वैष्णवी पाटील, ऋतुजा पाटील, साक्षी गोरल, कीर्ती गोरल व श्वेता पाटील यांनी साथ दिली. शेतीला 5 तास वीज पुरवठा करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. मात्र आश्वासनानुसार वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांना रात्री अपरात्री पिकाला पाणी देण्यासाठी शेतवडीत जावे लागत आहे. पावसाअभावी पिके पूर्णपणे करपली आहेत, पण सध्या असलेल्या पिकांसाठी पाणी देणे आवश्यक आहे. विशेष करून भात पिकाला पाण्याची अत्यंत गरज आहे. हेस्कॉमकडून वीज पुरवठा सुरळीत केला जात नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सरकारने शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी शेतकरी नेत्यांकडून केली जात आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात विठू नामाच्या जयघोषात बहादरवाडीत नवरात्रोत्सवानिमित्त दिंडी नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. या दिंडीत गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिंडी संपूर्ण गावभर काढण्यात आली. या दिंडीचे प्रत्येकाच्या घरोघरी स्वागत करण्यात आले. ब्रह्मलिंग मंदिरात विविध आध्यात्मिक कार्यक्रम झाले. रोज पहाटे काकड आरती, सायंकाळी हरिपाठ, त्यानंतर जागर भजनाचा कार्यक्रम झाला. किणये, कर्ले, रणकुंडे, नावगे, कुसमळी आदी गावातील भजनी मंडळाचे कार्यक्रम झाले. शेवटच्या दिवशी गावात दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली.
खानापूर हाफ मॅरेथॉनची तिसरी आवृत्ती 29 ऑक्टोबर 2023 रोजी रविवारी निसर्गरम्य खानापूर जांभोटी रोडवर आयोजली जाणार आहे. मलप्रभा मैदान खानापूर येथून या शर्यतीला सुरुवात होणार असून यामध्ये संपूर्ण भारतातून 1000 धावपटू तसेच केनिया, इथिओपिया या देशातील सुप्रसिद्ध 8 आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार असल्याने औत्सुक्याचा विषय ठरणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे व खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते या हाफ मॅरेथॉनला चालना देणार आहेत. तसेच या कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती आज खानापूर येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.